छत्रपती शिवाजी महाराजांचा 68 शब्दांमध्ये जर इतिहास सीबीएसई मध्ये येत असेल तर त्याच्यावर पेटून उठायला पाहिजे होतं या राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने. मात्र दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आम्हाला परत या सभागृहात चर्चा करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण आपण करतो आणि हे आज नाही तर अनेक पिढ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खरं तर राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय राहतो. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शासन ह्याच्यामध्ये कुठंतरी उदासीन आहे, असं मला अतिशय खेदाने परत सांगावं लागतं. मागच्या वर्षी आम्ही हा प्रश्न मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण दिल्लीला जाऊ. कॅबिनेट मंत्री त्याचा पाठपुरावा करतायत. आम्ही केंद्रीय शिक्षा मंत्र्यांना भेटणार आहे. त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी याच सभागृहात शब्द दिला की तुम्हालाही दिल्लीला घेऊन जाऊ. आम्ही आपलं वाटच पाहत बसलो की कधी आम्हाला दिल्लीला नेतायत, कधी आम्ही छत्रपतींचा इतिहास जो आहे तो या देशाच्या नव्या पिढीच्या समोर आणण्यासाठी आमचाही हातभार त्याच्यामध्ये लागणार आहे. दुर्दैवाने मंत्र्यांनाही विसर पडला आणि शासनालाही विसर पडला, विभागालाही विसर पडला. शालेय शिक्षण विभागाला मला असं वाटतं की शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या कामामध्ये रस आहे, अशा पद्धतीची भावना आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे जर आपण सीबीएसईला SCRTच्या लोकांना आपण सांगतो की तुम्ही जा आणि सीबीएसई कडे जाऊन पाठपुरावा करा. अधिकारी पातळीवर अशा पद्धतीचे पाठपुरावे होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला राजकीय वजन त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठलाही प्रयत्न शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर मंत्री महोदय, मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरताच विषय नाही, तर एकंदरीतच सीबीएसईचा अभ्यासक्रम जर पाहिला तर आपण जर पाहिलं तर या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रला केंद्रबिंदू ठेवून ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम असायला पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचं पर्यटन असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, याच्याबद्दल कुठंतरी मला असं वाटतं अन्याय सीबीएसईने कायम केलेला आहे. एका बाजूला तुम्ही असं राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही राज्याच्या सगळ्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा काहीच उल्लेख जर नसेल तर अशा पद्धतीचा कारभार मला असं वाटतं की अत्यंत चुकीचा आहे. खरं तर आजच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा जो प्रशासकीय अनुभव आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे. इथं आता राज्याच्या MSRDCचे मंत्री पण बसलेले आहेत. खरं तर माझा प्रश्न आहेच थोड्या वेळाने की ज्याच्यामध्ये आपण रस्त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत पण चर्चा करणार, वेळेच्या बाबतीत. 300 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले आज उभे आहेत, आणि 20-25 वर्षापूर्वी उभा केलेला आमदार निवास मनोरा 1998-2000 साली चालू केला आणि 2020ला तुम्हाला तो पाडावा लागला. हे तर आजच्या काळामधलं मला असं वाटतं की उदाहरण आहे. आणि म्हणून हे जे सगळे प्रशासकीय काम आहेत याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा मला असं वाटतं की वापर होणं हे गरजेचं होतं. त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी जे शिकवण आपल्याला दिली त्याचा अनुभव, त्याचा वापर होणं गरजेचं होतं. माझा मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने प्रश्न आहे की हे जे आपण आज चित्र उभं केले, खरं तर ही चर्चा या सभागृहात परत कधीच होणार नाही इतका आम्हाला तुमच्यावर विश्वास होता. की छत्रपती शिवाजी महाराजांचा 68 शब्दांमध्ये जर इतिहास सीबीएसई मध्ये येत असेल तर त्याच्यावर पेटून उठायला पाहिजे होतं या राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने. मात्र दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आम्हाला परत या सभागृहात चर्चा करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि काय प्रयत्न केला मागच्या वर्षभरात, तर कुठलाही प्रयत्न केला गेलेला नाही. काय पत्रव्यवहार केले असतील, ईमेल केले असतील, त्याच्या पलीकडे कुठलाही पत्रव्यवहार किंवा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन हे सीबीएसई किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्याशी झालं नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर मला असं वाटत होतं की राज्य शासनाने तयार करून सिलेबस हा सीबीएसईला द्यायला पाहिजे होता. तुम्ही जर 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत तर आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ते लिहून देतो आणि तुम्ही ते तुमच्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करा. अशा पद्धतीने खरं तर प्रयत्न करायला पाहिजे होता. असा काही प्रयत्न आता तरी राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. खरं तर पुढील वर्षाचं आता हा डिसेंबरचा महिना आलेला आहे आणि आता शैक्षणिक वर्ष जून मध्ये चालू होतं. एप्रिल मध्ये साधारणतः हे जुनं शैक्षणिक वर्ष संपेल.
त्याच्या आधी पाठ्यपुस्तकं आणि त्याची निर्मिती होत असते. म्हणजे आजच्या तरी उदासीन धोरणावरून शालेय शिक्षण विभागाचे असं गृहीत धरायला हरकत नाही की पुढच्याही शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज या देशातील नव्या मुलांना कळणार नाहीयेत, असंच काहीतरी मला चित्र दिसतंय. यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करून पुढच्या शैक्षणिक वर्षात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशातील नवीन जे विद्यार्थी आहेत, नवीन जी भावी पिढी आहे त्यांना कळणार का? लहानपणापासून पहिलीपासून या देशातल्या नव्या विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला, भावी पिढ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी आणि त्यांचा आणि महाराष्ट्राचा एक ऋणानुबंध तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग काही प्रयत्न करणार आहे का? हा माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे.